हाय, वेलकम टू ऑफ गोकर्णा ब्लॉग. तर काल मी हुबलीमध्ये येऊन थांबणार होतो, पण रस्ता एवढा खराब होता मध्ये मध्ये की त्याच्यामुळे 110 किलोमीटर समवॉट करायला मला नियरली 4 आवर्स लागले. म्हणजे थोडा बहुत मध्ये थांबून वगैरे पेट्रोल ब्रेक वगैरे हे ते करता करता. बट आता मी आहे हुबलीच्या पण पुढे आहे. आता मी चाललोय हम्पीला. आता हुबली पासून ऑलरेडी मी 80+ किलोमीटर क्रॉस केलेत. सो एक पेट्रोल पंपवर जरा थांबलेलो पेट्रोल भरायसाठी, कारण मला नाही पाहिजे मी फ्यूल, म्हणजे माझं पूर्ण ट्रेन गाडी पूर्ण पेट्रोल पूर्ण रिकामं होऊन जाईल आणि मग मी जाऊन फ्यूल बघतोय. तर माझं असं आहे, हाफ टाकी असेल तेव्हाच मी रिफिल करतोय. मला रिस्क नाही घ्यायचं, कारण इकडे 30-40 नंतर पेट्रोल पंप्स आहेत. आणि हुबली नंतर एकदम मस्त रोड आहे. असा पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे. सो हुबली पर्यंत थोडा रोड खराब होता. आता ह्याच्या पुढे किती चांगला आहे का आयडिया नाही मला. ओके. सो सेकंडली, जे पण तुम्ही लोक कुठून पण येत आहे, मी पूर्ण ट्रिप संपल्यावर सांगेलच की ऍक्च्युली ट्रिप कशी करायला पाहिजे होती, म्हणजे स्टार्ट कुठून एंड कुठून करायला पाहिजे होता. बट फॉर नाव, की जे पण लोक कुठून पण येतात, गोकर्णावरून पण यायचा रस्ता आहे हम्पीला. इवन जसं मी मुरुडेश्वर वरून आलो तसं सुद्धा येऊ शकतात, मुरुडेश्वर किंवा होनावर वरून. बट तुम्ही जर केरलामध्ये वगैरे येत आहे, आयदर तुमच्याकडे एअरटेल सिम पाहिजे, जिओ सिम पाहिजे. वोडाफोन माझं बिलकुल चालत नाहीये. ऑर एल्स तुम्ही सेफ साईड म्हणून ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा. बऱ्याच ठिकाणी लोकांना विचारून चाला, कारण बरेच ठिकाणी जे गुगल मॅप आहे तो वेगळी डायरेक्शन दाखवतो आणि लोकल लोक वेगळी डायरेक्शन दाखवतात. आणि जर मुरुडेश्वर वरून सॉरी हम्पी होनावर वरून हम्पीला यायचंय, तर 2 रूट आहेत. एक वाया बँगलोर आणि एक वाया हुबली. तर मी बऱ्याच लोकांना विचारलं, लिटरली 20 लोकांना विचारलं. तर स्टार्टिंगला 5 to 7 लोक तर मला बोलले की बँगलोर वरून जा. बट मेजरली लोकांचं असं होतं की हुबलीवरून जा. तर त्याच्यामुळे मी हुबलीवरून आलो. सो जर तुम्ही येताय तर तुम्ही पण हुबलीवरूनच या असं मी प्रिफर करेल, तुम्हाला सांगेल. जर तुम्ही गोकर्णावरून येताय तरी तुम्हाला हुबलीच बरं पडेल. आणि जर त्या साईडून येत आहे लाईक होनावर किंवा मुरुडेश्वर साईडनी, तरी पण तुम्हाला हुबलीच प्रिफरेबल असेल, म्हणजे मी तर सांगेल. कारण जो दुसरा रस्ता आहे तो आय थिंक खराब पण आहे. आणि काय बोलतात, असं फॉरेस्ट एरिया आहे बराच. हा पण फॉरेस्ट एरियाच आहे, बट सेफ आहे. कंटिन्युअसली रहदारी असते. तर तुम्ही हा रोड प्रिफर करू शकता. ओके. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट्स. बाय. सो सध्या मी हम्पीपासून समवॉट 45-50 किलोमीटर हवे आहे. एकदम मस्त रूट आहे, एकदम मस्त. बट सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय माहितीये, पूर्ण हायवे जितका पण मी हुबली पासून आलोय इथे, कुठेच शेड नाहीये, कुठेच शेड नाहीये. खूप लिमिटेड ऑप्शन आहेत काहीतरी खाण्यासाठी. लकीली मला एक दिसला, तिथे मी जेवून घेतलं गाडी वगैरे लावून. आणि कुठेच शेड नसल्यामुळे दुसरा फॅक्टर असा की मी स्कूटीवर आहे. ती लिक्विड कूल नाही, काय नाही, किंवा बाईक सारखी हाय परफॉर्मन्स पण नाहीये. तर एकदम हाय टेम्परेचर जाईपर्यंत मी तिला एक्सटेंड पण नाही करू शकत. सो मला एकदम लिमिट मध्ये स्पीड ठेवून वगैरे चालायला लागतं. लिटरली मी 50, 55, 60, मॅक्झिमम 60-70 वर जातोय. तर हा एक थोडा ड्रॉबॅक आहे. आणि शेड कुठेच नाहीये. हे आता इथे लिंबू सरबत पण नाही, मोसंबी वगैरे त्याच्याकडे, संत्री मोसंबी वगैरे त्याच्या इकडे थांबलेलो, तिकडे फक्त शेड आहे त्याच्याकडे. आणि असे जे स्टॉल्स आहेत थोडे, त्याच्या तिकडे फक्त शेड्स आहेत. कुठेही हायवेला शेड नाहीये. इवन जे बस स्टॉप्स इवन जे बस स्टॉप्स बनवले तिथे सुद्धा शेड नाहीये. एकदम छोटेसे बस स्टॉप आहेत
की जिथे सावली पण नाही पडणार. हा फक्त एक मेजर ड्रॉबॅक वाटला मला. अदर दॅन दॅट एकदम मस्त रूट आहे. माझी गाडीला मी खूप मिस करतोय. जर माझी गाडी असती तर 110 आरामात 120 सहजच जाऊ शकतो, एकदम सहज. जे पण फॉर्च्युनर वगैरे घेऊन येतात किंवा फोर व्हीलर मध्ये आहेत ना, शपथ एवढं मस्त चालवतात ते. 10, 20, 30, 130, 140 पण जात असतील कदाचित. एकदम सुसाट. हे बघ, सुसाट सुसाट एक नंबर पळवतात गाडी. रोडच एवढा सही आहे. पण ठीक आहे, हे पण एक जर्नी आहे. सो हा एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी नवीन आहे. तर तो मी आता एक्सपिरियन्स घेतोय. अजून असेच एक्सपिरियन्स आणि माझे वर्डिक्ट ऐकण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला काय वाटतं, अजून मी काय एक्सपिरियन्स करायला पाहिजे. सो मी माझ्या साईडनी कम्प्लिटली ट्राय करेन की ते गोष्टी एक्सपिरियन्स करायला. हाय, सो मी आता आलेलो आहे हम्पीमध्ये. बट सीन असं आहे की मी ऑब्विसली जसं मी पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की अनप्लॅन ट्रिप आहे. सो मी काहीच बुकिंग नाही केले. मी फक्त डिसाईड करतो की स्पॉट कोणते फिरायचे आहेत किंवा व्हिजिट कोणते करायचे आहेत. मग त्या स्पॉटवर आता हम्पी मला व्हिजिट करायचं होतं, तर आतून मला हम्पीमध्ये काय काय स्पॉटला जायचं आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. सो ऑब्विसली मी रूम बुकिंग पण नाही केली आहे. तर मी जस्ट आलो आहे, आता डायरेक्ट रूम बुक करणार. तेच रूम शोधायचं आता ट्राय चालू आहे. आता रूम भेटला की मग कोणत्या कोणत्या स्पॉटला फिरायचं ते डिसाईड करतो. स्टे ट्यून.